नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। आज भाजपा आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार हे सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन करणार आहेत। विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये भाजप आणि महायुतीचे आमदार गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन करतात। यावेळी संघ पदाधिकाऱ्यांकडून संघ कार्याची माहिती ही देखील आमदारांना दिली जाते। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही। गेल्या वर्षी निमंत्रण देऊन देखील दांडी मारल्यामुळे यावेळी निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात, माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, दरवर्षीप्रमाणेच या बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोणाकोणाला नेमकं निमंत्रित करण्यात आलेलं आहे, कोण येणार आहे, काय स्वरूप असेल? आकांक्षा, दरवर्षीच हा कार्यक्रम भाजप आमदारांसाठी होत असतो आणि जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन झाला तेव्हापासून शिवसेनेचेही मंत्री आणि आमदार या कार्यक्रमामध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात येत असतात। 29 ऑगस्ट 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व मंत्र्यांचं आणि आमदारांचं या ठिकाणी पोहोचले होते आणि तेव्हापासून भाजपसोबत शिवसेनेचे आमदारही या ठिकाणी येतात आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला या ठिकाणी वंदन करतात। साधारणपणे संघाचं काम कशा पद्धतीने चालतं त्याची माहिती आमदारांना व्हावी आणि त्यांच्या मतदारसंघात संघाच्या कामात आणि जे विधायक आहेत, आमदार आहेत, त्यांच्या कामामध्ये एक समन्वय असावा, हा दृष्टिकोन या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागे असतो आणि संघाच्या कार्यक्रमात विविध कामांची जी माहिती दिली जाते त्यालाच अनेक वेळेला असं संघाकडून बौद्धिक दिला गेला असं म्हटलं जातं, पण साधारणपणे त्याचं स्वरूप संघाच्या कामाची माहिती लोकप्रतिनिधींना असावी यासाठी हा संपूर्ण प्रयोजन जो आहे तो असतो। आणि आज भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना, सर्व मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र जी काही माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री किंवा आमदार या ठिकाणी येणार नाहीये। मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 2च आमदार, राजकुमार बडोले आणि राजू कारोमोरे, जे भंडारा जिल्ह्यातून आणि गोंदिया जिल्ह्यातून आमदार आहेत, तेच या ठिकाणी पोहोचले होते। इतर कोणीही राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री किंवा आमदार पोहोचले नव्हते, त्यामुळे यंदा त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही असं बोललं जात आहे। मात्र भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार आणि प्रमुख मंत्री ते इथे येतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे आणि भाजपचे काही आमदार या ठिकाणी पोहोचायला सुरुवात सुद्धा झाली आहे। बरं, धन्यवाद रजत या अपडेटसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।